नमस्कार शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी 2024-25 सालची सुरू झालेली आहे। याबद्दल प्रेस नोट जारी केलेली आहे। नवीन सूचना आहेत शेतकऱ्यांसाठी रब्बी ई पीक पाहणी करण्यासाठी। आता ई पीक पाहणी ॲप मध्ये बदल करण्यात आलेला आहे। नवीन ई पीक पाहणीचा ॲप सुधारणा केलेला आहे। तसेच नवीन ई पीक पाहणी मुदत कोणती आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। शेतकरी आहात, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया। पाहू शकता प्रेस नोट देण्यात आलेली आहे दिनांक 1/12/2024 ची। नवीन रूपात ई पीक पाहणी DCS मोबाईल ॲप 1 डिसेंबर 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध। रब्बी हंगाम 1 डिसेंबर 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होत असून शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्याकरिता आधी ई पीक पाहणी मोबाईल ॲप उपलब्ध होते, परंतु आता केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे त्यामध्ये काही तांत्रिक दुरुस्ती करून नवीन रूपात ई पीक पाहणी DCS उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। यानंतर 100% पीक पाहणी नवीन सुधारित ई पीक पाहणी DCS मोबाईल ॲपद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे। शेतकरी स्वतः पिकाची नोंद ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदवायची आहे व उर्वरित पीक पाहणी जे शेतकऱ्यांनी नोंदवलेली नाही ते तलाठी यांच्यामार्फत होत असायची। त्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांना हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी करण्याकरिता सहाय्यक यांची नेमणूक करण्यात येत आहे। प्रत्येक गावासाठी एक सहाय्यक उपलब्ध असणार, यांच्यामार्फत पीक पाहणी होणार आहे। पण शेतकरी मित्र, तुम्ही स्वतः आपल्या शेतात जाऊन पीक पाहणी करणं गरजेचं आहे। पहा, पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, MSP अंतर्गत पिकाची नोंद इत्यादी सुविधांचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी DCS मोबाईल ॲपमध्ये पिकाची नोंद असणे आवश्यक आहे। नवीन मोबाईल ॲपमधील आवश्यकता पहा, पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून 50 मीटरच्या आत फोटो घेणे अनिवार्य असणार आहे। पिकांचे 2 फोटो घेणे बंधनकारक असणार आहे। त्याचबरोबर पहा, सुधारित मोबाईल ॲपमधील नवीन सुविधा काय आहेत। शेतकऱ्यांच्या पीक पाहणी मदतीसाठी हंगाम सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी संबंधित समस्या सोडवण्यासाठी सहाय्यक उपलब्ध असेल। सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना आवाहन करण्यात येते की आपण आपली पीक पाहणी ठराविक मुदतीत करून घ्यावी, जेणेकरून कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्याकरिता अडचण येणार नाही। पहा, आपल्याला 1 डिसेंबर ते 15 जानेवारी या कालावधीत आपल्याला ई पीक पाहणी रब्बी पीक हंगामाची करून घ्यायची आहे। यासाठी प्ले स्टोअरमध्ये ई पीक पाहणी DCS हा नवीन ॲप इन्स्टॉल करा आणि त्यामधून आपण ई पीक पाहणी करायची आहे। ई पीक पाहणी कशी करायची या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी इथे डिस्प्लेला येऊन जाईल, त्यावरती टच करा आणि त्या पद्धतीने ई पीक पाहणी आपल्या शेतातून करून घ्यायची आहे। धन्यवाद।